नमस्कार, माझे नाव प्रज्ञा प्रकाश चौगुले, चिंचवड हायस्कूल चिंचवडची इयत्ता 6वीची विद्यार्थी। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या शिवप्रेमी बांधवांनो, निश्चयाचा महामेरू भोवती जनासी आधारू, निश्चयाचा महामेरू भोवती जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत युग पुरुष कुळवाडी भूषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रथम मी मानाचा मुद्रा अर्पण करते। आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे, कारण आज आपण अशा एका वादळाविषयी बोलत आहोत ज्याने सह्याद्रीच्या कडेपरीतून स्वराज्य नावाचा मंत्र फुकला। 350 वर्षांपूर्वीचा तो काळ आठवून पहा। चहूकडे अंधकार होती, परकीय आक्रमकांच्या टचनखाली ही मराठी माती तुडवली जात आणि आया बहिणींची आबरू धोक्यात होती, मंदिरे उद्ध्वस्त होत होती। अशा वेळी जिजाऊंच्या पोटी एक वाघ जन्माला आला, ज्याने अन्यायाविरुद्ध डरकाळी फोडली। शिवराय केवळ एक राजा नव्हते, तर ते या मातीचे श्वास होते। रयरेश्वरच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून जेव्हा त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्याकडे ना मोठी फौज होती, ना अमाप संपत्ती होती। त्यांच्याकडे होती ती फक्त आणि फक्त प्रबळ इच्छाशक्ती आणि हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा। हा दृढ विश्वास त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केला। अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांना फार छंद होता। मराठा राजा, महाराष्ट्राचा दिसायला तो वाघ होता। महाराजांच्या युद्ध नीतीचा अभ्यास आज जगातील मोठमोठी विद्यापीठे करत आहेत। अफजल खानाचा वध असो, शाहिस्तेखानाची बोटे छाटणे असो, आग्र्यावरून केलेली थरारक सुटका, प्रत्येक प्रसंगी महाराजांनी हे सिद्ध केलं की विजय हा सैन्याच्या बळावर नाही तर बुद्धीच्या जोरावर मिळवला जातो। गनिमी कावा हे त्यांचे शस्त्र आणि निष्ठेवान मावळे ही त्यांची ढाल होती। तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी यांसारख्या हिऱ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं, कारण त्यांना माहित होतं की आपला राजा आपल्यासाठी जगतो। शिवाजी महाराजांचे महानपण केवळ त्यांच्या युद्धांमध्ये नाही तर त्यांच्या नैतिकतेमध्ये आहे। कल्याणाच्या सुभेदारांच्या सुनेला साडी देऊन सन्मानाने परत धाडणारा हा राजा, रयतेच्या पिकाच्या देठाला हात लावू नकोस अशी आज्ञा देणारा हा राजा, त्यांनी जातपात पाळली नाही तर त्यांनी माणुसकी जोपासली। त्यांच्या सैन्यात जेवढा निष्ठेवान जीवा महाला होता, तेवढाच मदारी महेली होता। इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एक राजा होता, छत्रपती शिवाजी महाराज। सामान्य मावळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्यात स्वाभिमानाची ज्योत पेटवणे आणि त्यांच्या गुणांचा योग्य वापर करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे कौतुक होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी 8 मंत्र्यांचे एक मंडळ नेहमी होते, ते म्हणजे अष्टप्रधान मंडळ। ही पुढची काळाची विचारसरणी होती। जाता जाता एवढंच बोलून जाते की जोपर्यंत सूर्यचंद्र तळमळतील गगनी, तोपर्यंत तुमचे नाव राहील या त्रिभुवनी। इंद्रजिमी जंबपर, बाडवसु अंबपर, रावण सद्दंबपर, रघुकुल राज पौरपही बाहापर, शंभुरती नाहापर, त्योस अस बाहापर। जय शिवराज है, जय शिवराज, जय शिवराज, जय जिजाऊ। धन्यवाद।